शेतकऱ्याच्या एल्गार कर्जमाफीच्या अटी रद्द करण्यासाठी गोरेगावात आंदोलन. मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे आज दिनांक 16 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या GR मधील अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त केला. तसेच 1 रुपयात पीक विमा योजना पूर्ववत सुरू करावी, शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा आणि त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सतीश इढोळे, प्रवीण मते, मनोहर सावके यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची राज्य सरकारने तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांच्या सरसकट आणि विनाअट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. कर्जमाफी करू, पण 2026चा जो शासन निर्णय काढला त्यात खंडीच्या पिढी 107 अटी या देवेंद्र फडणवीसनं घातल्या. याच्यातले आमचे 10% शेतकरी त्या कर्जमाफीत बसणार नाहीत आणि यासाठीच याच्या निषेधार्थ आमचे शेतकरी नेते रविकांत तुपकर बुलढाण्याला त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आजचा दुसरा दिवस आहे, पण सरकारचा एकही मंत्री त्या तिकडे तोंड दाखवा आला नाही. मस्त एसीमध्ये बसून काजू बदाम खायले आणि यायच्या सगळ्याचा या मंत्र्याचा मुखिया देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याची मजा पाहायला, शेतकऱ्याला अटीतटी घालून त्या ठिकाणी कर्जमाफीपासून वंचित ठेवायला. म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्याला खेटरा हाणले आणि त्याचा पुतळाही जाळला. फडणवीस सरकार याच्यावर जर जागावर आला नाही तर महाराष्ट्राच्या मुंबईच्या मंत्रालयावर येऊन त्या ठिकाणी दांगडो करू, एवढं मात्र निश्चित आहे. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना फसवलेले आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी सत्तेमध्ये येण्यापूर्वी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज आम्ही त्या ठिकाणी माफ करू. मात्र सत्तेमध्ये आल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्याचा विसर पडला. यांनी आज या जो कर्जमाफी केली यामध्ये निकष लावल्या, अटीतटी लावल्या. या देवेंद्र फडणवीसचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि एसीत बसून शेतकऱ्याचं वेदना देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळणार नाहीत. जोपर्यंत हे शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ सरकार करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. देवेंद्र फडणवीसाच्या बुडाखालची खुर्ची. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली.